नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले TY BCom 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये भारतातील वित्तीय बाजार आणि संस्था स्पेशल पेपर आपला 2 आहे. तर या भारतातील वित्तीय बाजार आणि संस्था याविषयी आपण गेल्या प्रथम सत्रामध्ये म्हणजे जो आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रथम सत्राचा जो 1 ते 4 प्रकरणं चर्चा केलेली आहेत, त्या 1 ते 4 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण हे भारतीय वित्तीय प्रणाली. तर भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा भारतीय वित्तीय प्रणालीत कोणकोणते घटक किंवा भारतीय वित्तीय प्रणालीची रचना कशी आहे, त्याचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा त्याची भूमिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, म्हणजे भारतीय भांडवली बाजारात आणि नाणे बाजारात वित्तीय प्रणाली जे काय या घटकांचा समावेश आहे त्याची भूमिका काय आहे, या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पहिलं प्रकरण भारतीय वित्तीय प्रणालीत आपण वित्तीय प्रणाली. तर वित्तीय प्रणाली आपण या घटकाचा कशा पद्धतीत समावेश केला जातो. तर सांगायचं तात्पर्य असे की अगदी अलीकडच्या काळात आर्थिक संस्थांचे स्वरूप हे साचेबंद होते, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि व्यापारी बँकांनी चालू बचत खात्यांची सुविधा दिलेली होती, म्हणजे चालू आणि बचत खात्याची सुविधा. तर विमा कंपन्यांनी विम्याची विक्री केली. अमेरिकन एक्सप्रेस बँकेंनी प्रवासी धनादेशांची विक्री केली. आणि आर्थिक संस्थांची अशा प्रकारची कार्यक्षेत्र जणू काही ठरूनच गेलेली होती. मग आजच्या स्थितीमध्ये संदेशवहन यंत्रणेत झालेले जे काय महत्त्वाचे बदल आहेत ते वित्तीय बाजारातील बदललेल्या नियमानुसार आर्थिक संस्थांच्या कार्यातील जो काही साचेबंदपणा आहे तो झपाट्याने नाहीसा झाला. म्हणजे नाहीसा पूर्णपणे झालेला नाही, परंतु झपाट्याने नाहीसा होत चाललेला आहे. म्हणजेच भविष्यकाळात मात्र संस्थेच्या नावापेक्षा तिचे कार्यातच जास्त लक्ष घेणे महत्त्वाचे ठरत चालले आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा की या सर्व संस्था ह्या आर्थिक मध्यस्थ म्हणून कार्यरत आहेत. तर या गेल्या काही वर्षामध्ये सुरू झालेल्या मूलभूत घटकांच्या बदलाचा जो काय विविध व्यक्तींनी केलेल्या विधानांचा जो काही निर्देश आहे, तर ते निर्देश वेगवेगळ्या घटकांद्वारे स्पष्ट झालेले आहेत. उदाहरणार्थ संदेशवहनात मूलभूत आणि खोलवर रुजणारे बदल किंवा वित्तीय बाजारातील नियंत्रणे कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच वित्तीय बाजारातील स्पर्धा तीव्र झालेली दिसत आहे. तसेच उत्पादक किंवा स्पर्धात्मक आणि बाजारानुरूप अर्थव्यवस्थेची निर्मिती ही जागतिक उद्दिष्टच बनलेले आहे. म्हणजे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणास कार्यात विविधता असलेली किंवा सर्वत्र पसरलेली आणि रुजलेली बळकट कार्यक्षम प्रणालीची गरज आहे. म्हणजेच अशी प्रणाली ही 1990 पासून सुरू झालेल्या विस्तृत आर्थिक सुधारणांचा एक भाग असेल. म्हणजेच 1991च्या जे काही जागतिक धोरण अंमलात आणलं तेव्हापासून, म्हणजे 1990 पासून सुरू केलेले जे काही विस्तृत आर्थिक धोरणांचा सुधारणा आहे त्याचा एक तो भाग बनलेला आहे. म्हणजेच वित्तीय क्षेत्रातील सुधारणांचे प्रमुख उद्दिष्ट हे उच्च विकास दर प्राप्त करून घेण्यासाठी गुंतवणूक पातळी वाढवणे असाच राहील. म्हणजे येथून पुढच्या काळात बघा विद्यार्थ्यांनो, आर्थिक प्रणालीत कार्य करत असलेल्या विविध संस्थांच्या नावापुढे त्या करीत असलेल्या कार्याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. म्हणजेच भारतीय वित्तीय प्रणाली योग्य पातळीवर आणून ठेवण्यासाठी जे काही घटक आहेत, आता मी जे सांगितलेले जे काही विविध घटक आहेत ते अत्यंत समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणजेच भारतीय आर्थिक विकासात वित्तीय प्रणालीची रचना कशी आहे आणि तिला पार पाडावी लागणारी जी काही भूमिका आहे किंवा तिचे वर्गीकरण कसे आहे हे आपण समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर भारतीय वित्तीय प्रणाली ही म्हणजे आपण वित्त
प्रथमतः आपल्याला वित्त हा प्रश्न उद्भवतो. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला स्थावर स्रोतांवर पैशाचा हक्क असतो, या पैशाच्या हक्काने किंवा पैशाच्या साहाय्याने खऱ्या स्रोतांची जी काय विभागणी करणे शक्य होते, या पैशाच्या जोरावर अर्थव्यवस्था काय होते, कोणत्या किंवा किती प्रमाणात वस्तू आणि सेवांचे उत्पादन करू शकेल किंवा त्यात वाढ करू शकेल हे ठरवले जाते. या आर्थिक स्रोतांनाच आपण काय म्हणतो, वित्त असं म्हणत असतो. तर अशा वित्ताची गरज व्यक्तीला आणि सरकारला हे गरज असतेच. म्हणजे सरकारला वित्ताची गरज उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्ता विकत घेण्यासाठी किंवा विविध संस्थांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी, कारखाना उभारण्या करण्यासाठी किंवा कामगाराचा पगार देण्यासाठी आणि कच्चा माल खरेदी करण्यासाठी इत्यादी विविध कारणांसाठी केलेला असतो. म्हणजेच व्यापारी संस्थांना त्या व्यवहार करीत असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा तो त्या दामामध्ये म्हणजे त्या गोदामात साठवण्यासाठी वित्ताची गरज असते. तर शेती क्षेत्रात गाई गुरे किंवा कृषी उपयोगी हत्यारे आणि अवजारे, तसेच विहिरी खोदणे किंवा वेगवेगळे जमीन विकत घेणे यासाठी वित्ताची गरज असते. मग सरकारला सुद्धा विविध वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी विकास कार्यक्रमाअंतर्गत विविध गुंतवणूक करण्यासाठी वित्त हे लागत असते. म्हणजे भारतीय वित्तीय प्रणाली ही वेगवेगळ्या कारणांनी प्रचलित झालेली आहे. तर भारतीय वित्तीय प्रणाली ही तिची रचना म्हणजेच एक प्रकारचं वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारात समाविष्ट केलेले आहे ते आपण इथं पाहणार आहोत. तर वित्त प्रणाली या संज्ञेत कर्ज देण्या घेण्याच्या किंवा निधीची मागणी किंवा पुरवठा करणाऱ्या विस्तृत स्तरांवरील ज्या काही संस्था आहेत त्या संस्था व्यक्तींचा समावेश होतो. या प्रणालीची रचना म्हणजेच या प्रणालीच्या वस्तूचा पायाभूत आकृतिबंध. म्हणजेच पुढील काही भागामध्ये आपण ज्यांच्यामध्ये परस्पर संबंध याबद्दल माहिती घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी वित्त प्रणालीचे जे काही प्रतिमान आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर त्या वित्त प्रणालीमध्ये वित्त देणे घेण्याच्या व्यवहाराशी ही जी काही प्रणाली संबंधित आहे, तर वित्त प्रणालीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हे आपण वित्तीय प्रणालीचे वर्गीकरण केल्यानंतर लक्षात येईल. तर आपण वित्त प्रणालीचे वर्गीकरण हे विविध घटकामध्ये केलेले आहे. तर त्याच्यामध्ये 5 प्रकारे म्हणजे औद्योगिक वित्त सहाय्य, शेती वित्त सहाय्य, विकास वित्त सहाय्य, सरकारी वित्त आणि बहिस्थ विभाग वित्त सहाय्य. तर त्याच्यामध्ये पहिलं औद्योगिक वित्त सहाय्य. तर विद्यार्थ्यांनो, हे औद्योगिक वित्त सहाय्य हे उद्योग आणि व्यापाऱ्यांना त्यांची अल्पकालीन आणि दीर्घकालीन निधीची गरज भागवण्यासाठी अशा वित्त सहाय्याची गरज असते. म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये या गरजांमध्ये जे काय साहजिकच त्यांच्या खेळत्या भांडवलांना आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा इथं समावेश केला जातो. तर औद्योगिक वित्त सहाय्य हे उद्योगामध्ये आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या अल्प आणि दीर्घकालीन निधीची गरज भागवण्यासाठी केलं जातं. तर दुसरा मुद्दा असा आहे की शेती वित्त सहाय्य. तर विद्यार्थ्यांनो, शेती वित्त सहाय्य हे शेतीसाठी लागणाऱ्या वित्त सहाय्याच्या कालावधी आणि रक्कम यांच्या गरजेचे स्वरूप वेगळे असते आणि त्या परिस्थितीत हे अर्थसहाय्य घेतले जाते. तर परिस्थितीसुद्धा वेगळी असते. म्हणजेच शेती वित्त सहाय्याची विभागणी ही अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीमध्ये केली जाते. तर अशा स्वरूपाच्या सहाय्याची गरज ही शेतीबरोबरच शेतीला संलग्नित म्हणजे पशुपालन, कुक्कुटपालन, जंगल निर्मिती किंवा मच्छीमारी इत्यादीसाठी गरज भासत असते. तर तिसरा मुद्दा असा आहे की विकास वित्त सहाय्य. तर विकास वित्त सहाय्य हे अतिशय महत्त्वाचं वित्तीय प्रणालीमधला भाग आहे. तर त्याच्यामध्ये शेती, उद्योग आणि सर्व विभागांना या सहाय्याची गरज असते आणि या सहाय्याची गरज दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुद्धा केली जाते. तर या विकास वित्त सहाय्यानुसार देशामध्ये सुद्धा सरकारी बँका
ह्यासुद्धा वित्ताची गरज भासते. तर पुढचा असा मुद्दा आहे की सरकारी वित्त सहाय्य. तर या सरकारी वित्त सहाय्यासाठी त्याच्यामध्ये सरकारला आवश्यक असलेला निधी, विविध कर आणि कराव्यतिरिक्त उत्पन्न आणि इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न याद्वारे हे सरकारी वित्त उभारले जाते. म्हणजेच सरकारला सुद्धा अल्पकालीन निधीची गरज भासत असते आणि ही गरज मुख्यतः आर्थिक वर्षाच्या शेवटी देणी आणि उत्पन्न यामधील जो काही फरक मिळतो त्याच्यामध्ये इथं सरकारी वित्त सहाय्य केलं जातं. तर सरकारी गुंतवणुकीसाठी लागणारा जो काही निधी आहे तो मात्र जनतेकडून ठेवीच्या स्वरूपात ठेवी स्वीकारून उभा केला जातो. तर अशा पद्धतीनं सरकारी वित्त सहाय्य पुरवलं जातं. तर पाचवा मुद्दा असा आहे की बहिस्थ विभाग सहाय्य किंवा बहिस्थ विभाग वित्त सहाय्य. तर याच्यामध्ये बहिस्थ विभाग वित्त सहाय्यात जे काही अर्थव्यवस्थेच्या बहिस्थ विभागासाठी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काय बहिर्गत विभाग आहेत त्यामध्ये सुद्धा उचल घेऊन निधी उभारला जातो आणि या उचलीच्या स्वरूपात आयात कर्ज, निर्यात कर्ज, परकीय देशात गुंतवणुकीसाठी कर्ज आणि शिक्षण, वाहतूक, पर्यटन किंवा विमा इत्यादीसाठी विविध कार्यक्रम राबवण्यासाठी परकीय चलनाच्या स्वरूपात लागणारे कर्ज असे इथं त्याचा समावेश केला जातो. तर अशा पद्धतीनं हे वित्तीय प्रणालीचे वर्गीकरण केले जाते. तर विद्यार्थ्यांनो वित्तीय रचनेकडे जो काय आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पर्यायी आणि अधिक उपयोगी मार्ग म्हणजे भारतीय वित्तीय प्रणालीतील विविध घटकांचा अभ्यास करणे म्हणजेच आपला तो दृष्टिकोन आहे तो पर्यायी आणि अधिक उपयोगी मार्ग म्हणजेच हा अभ्यास वित्त पुरवठा आणि वित्त मागणी या बाजूने आपणाला करता येईल. तर वित्त प्रणाली ही पुरवठ्याची बाजू आणि मागणीची बाजू कशा पद्धतीनं अभ्यासली जाते. तर पुरवठा बाजूला आपल्याकडे सर्व प्रकारच्या बँका, सर्व प्रकारच्या बँक व्यवसाय किंवा वित्तीय संस्था, सावकार, पेढ्या किंवा सहकारी आणि सूक्ष्म पतसंस्था, तसेच नाणेनिधी, भांडवल बाजारातील संस्था, तसेच परकीय बाजारातील संस्था, व्यापारी बँका या गोष्टी पुरवठ्याच्या बाजूने आपल्याला कर्ज रूपाने किंवा उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच पुरवठ्या बाजूला आपल्याकडे ज्या काही नाणे आणि भांडवल बाजारातील इतर संस्था ह्या उपलब्ध होऊ शकतात. तर मागणीच्या बाजूला सरकार किंवा विविध संयुक्त मंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, व्यापारी संस्था किंवा छोट्या संस्था आणि शेतकरी संस्था, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था किंवा सूक्ष्म पतसंस्थेचे सभासद, तसेच मध्यस्थ आणि दलाल, तसेच व्यक्तिगत गुंतवणूकदार इत्यादी जे काय घटक आहेत यांचा समावेश या मागणीच्या बाजूला केलेला असतो. म्हणजेच इथं ही जी काय रचना आहे पुरवठ्याची बाजू आणि मागणीची बाजू ही वित्तीय प्रणालीत रचित केलेली जी काय वित्तीय प्रणालीची रचना आहे ही वित्तीय बाजाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुरवठ्याची बाजू आणि मागणीची बाजू आपल्याला स्पष्ट दिसून येते. तर अशा पद्धतीनं वित्तीय प्रणाली ही पुरवठा आणि मागणीच्या बाजूने स्पष्ट होते. तर विद्यार्थ्यांनो आर्थिक विकासात वित्तीय प्रणालीची भूमिका ही कशा पद्धतीनं असू शकते. तर वित्तीय प्रणालीत ही वेगवेगळ्या प्रकारची वित्तीय प्रणालीची जी काही भूमिका आहे ती आपण इथं पाहणार आहोत. तर आर्थिक विकासात दोन बाजार आहेत. तर ते दोन बाजार म्हणजे नाणे बाजारात पार पाडलेली भूमिका आणि विकास प्रक्रियेतील भांडवल बाजारातील भूमिका. तर आर्थिक विकासात वित्तीय प्रणालीची भूमिका कशा पद्धतीनं या दोन
प्रभागात विभागलेले आहे ते आपण इथं सविस्तर समजून सांगणार आहोत. तर देशातील वित्तीय बाजाराप्रमाणेच भारतातील वित्तीय बाजार बचत संघटित करून तिचा जास्तीत जास्त उत्पादकतेसाठी वापर करतो. म्हणजेच देशाच्या मध्यवर्ती बँक परिणामकारकता आर्थिक धोरणे राबवत असते आणि अशी जी काही धोरणे म्हणजे धोरणे राबवण्यासाठी पूर्ण विकसित नाणे बाजार आणि पर्यायी सरकारी कर्ज रोखे बाजार मध्यवर्ती बँकेला हा मदत करत असतो. म्हणजेच संतुलित वित्तीय प्रणाली निर्माण करण्यासाठी पूर्ण विकसित वित्तीय बाजाराची गरजही असते आणि असे करण्यात वित्तीय बाजार आणि वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजेच नुकत्याच निर्माण झालेल्या आशियाई समस्येत हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली असते. म्हणजे पूर्ण विकसित नाणे आणि भांडवलदाराचा अभाव हे समस्येचे महत्त्वाचे कारण मानले जाते. तर आर्थिक तणतणावाच्या काळात आर्थिक तरलतेची जी काय मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते, अशा स्वरूपाची मागणी बाजारात खोलवर रुजलेली तरलताच पूर्ण करू शकते. म्हणजे विद्यार्थ्यांना इथं सांगायचा मुद्दा असा आहे की वित्तीय संपत्तीचा योग्य संदर्भ ठरवण्यासाठी पूर्ण विकसित बाजारांची गरज ही भासत असते. तर विकसनशील देशात भांडवल निर्मितीला फार महत्त्व प्राप्त झालेले असते. म्हणजेच गुंतवणूक ही भांडवल निर्मितीसाठी आवश्यक बाब मानली जाते आणि गुंतवणुकीमध्ये बघा खाजगी आणि सरकारी गुंतवणुकीच्या समावेश हा केलेला असतो. तर सरकारने जो काही घेतलेल्या जाणीवपूर्वक निर्णय असतात ते जाणीवपूर्वक निर्णय हे सरकारी गुंतवणूक ठरत असल्याने त्याच्या बाबतीत अधिक खोलात म्हणजे विचार केला तर भांडवल निर्मितीचा जी काही कारणांची चर्चा आपण करणार आहोत ते पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पाहणारच आहोत. तर जी काय वस्तुस्थिती असं लक्षात घेता जर या व्यवस्थित म्हणजे जे काय कार्य झालेले नाही तर भांडवल निर्मितीचा दरसुद्धा निम्माच राहत असतो. म्हणजेच गुंतवणूक संघटित करून ती प्रत्यक्ष भांडवल निर्मितीची कामे लावली जाते आणि प्रत्यक्ष भांडवल निर्मितीत जे गुंतवणूक केलेले लोक हे गुंतवणुकीची मागणी करणारेच असतात. म्हणजे उद्योजक आणि भांडवल हे वस्तूच्या उत्पादक मागणी करण्याच्या बाजूने काय असतात कार्यरत असतात. म्हणजेच गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती आणि गुंतवणूक संघटित करून ती मार्गी लावणाऱ्या संस्था या पुरवठ्याच्या गुंतलेल्या असतात. म्हणजेच सर्व प्रकारच्या निम्म्या भांडवल निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या या दोन्ही बाजूंच्या कारणाने आपण पाहणार आहोत. तर भांडवल निर्मितीमध्ये 3 टप्पे आहेत. तर बचतीचे संघटीकरण आणि तिसरा संघटित केलेल्या बचतीची गुंतवणूक. तर मागणीच्या संदर्भात पुरवठ्याच्या संदर्भात अडचणीची गुंतवणूक निगडीत असतात तर मागणीच्या संदर्भात अडचणी या बचतीच्या गुंतवणुकीशी निगडीत असतात. म्हणजे बचत संघटित करण्यासंबंधी अडचणी विकसित नाणे आणि भांडवल बाजारामुळे निर्माण होतात. तर अशा पद्धतीनं जे काय भांडवल बाजार आणि नाणे बाजार यामधला मूलभूत फरक आहे हा अदृश्य निधीचा किंवा उपलब्ध होऊ शकणारा निधीचा बाजार आहे. तर या निधीचा उपयोग यंत्रसामग्री कारखान्याची इमारत बांधणे सरकारतर्फे रस्ते पूल किंवा इतर स्वरूपाच्या प्रत्यक्ष किंवा स्थावर भांडवल उभारणीसाठी केला जातो. तर नाणे बाजार हा तरलतेसाठी म्हणजे तरलता ही काय असते तरलता म्हणजे काय रोकड रकमेसाठीचा जो काय बाजार आहे त्याच्यासाठी. तर जनतेने केलेली जी बचत असते जेव्हा वित्तीय संस्थेमार्फत गुंतवली जाते तेव्हा अशी बचत जास्त काळासाठी गुंतून पडते. तर जेव्हा गुंतवणुकीची मुदत संपण्यापूर्वी काही कारणासाठी पैशाची गरज भासते तेव्हा असे लोक नाणे बाजाराकडे वळतात. तर विद्यार्थ्यांनो आपण आर्थिक विकासात वित्तीय प्रणालीची जी काय भूमिका आहे ती भूमिका त्याच्यामध्ये आपण नाणे बाजारात पार पाडलेली भूमिका कोणत्या प्रकारची आहे हे आपण थोडक्यात सांगणार आहोत. तर नाणे बाजारात आर्थिक विकासात जी काय पार पाडलेली भूमिका आहे ती आपण सांगणार आहोत. तर
पहिला मुद्दा असा आहे की भांडवल बाजारात कार्यरत असलेल्या संस्था किंवा नाणे बाजारातून निर्माण झालेला जो काही पैसा आहे तो उचलतात. म्हणजेच याच्यामुळं सुसंघटित नाणे बाजार भांडवल बाजाराचे कार्य सुकर करतो. तर दुसरा असा आहे की सरकारी कर्जरोखे बाजाराला स्थैर्य प्राप्त होते. म्हणजेच लोकांना कर्जरोखे म्हणजे कर्जरोखे हे ताबेगहाण ठेवता येत असल्यामुळे तरलतेचा फायदा हा घेता येतो. तर पुढचं असं आहे की व्यापारी बँकांना निधीची योग्य मार्गाने गुंतवणूक करता आल्याने तरलता अबाधित राखली जाऊन, तरलता म्हणजे रोकड रक्कम, रोख रक्कम, तरलता याचा अर्थ काय, रोख रक्कम ही अबाधित राखली जाऊन बँकिंग प्रणालीचे अधिक बळकट बनते. दुसरं सांगायचं म्हणजे नाणे बाजार वित्तीय व्यवस्थापनास मदत करत असल्याने वित्तीय अर्थव्यवस्थेची प्रगती नाणे बाजाराच्या विकासास अवलंबून असते. तर नाणे बाजार हा त्याच्या निधीच्या काही भाग भांडवल बाजारास देत असल्याने न वापरलेला निधी उत्पादक कार्यासाठी योग्य मार्गाने वापरात आणण्यात येतो. म्हणजेच नाणे बाजारात व्यापार आणि उद्योगाच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करतो. तर दुसरं सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांनो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निधीचे स्थानांतर आणि भरणा करण्याची जी काही सुविधा पुरवून नाणे बाजार भांडवल चलनशील बनतो. म्हणजेच निधीची तरलता आणि सुरक्षा अबाधित राखून नाणे बाजारातील संस्था या बचतीला सुद्धा प्रोत्साहन देत असतात. तर पुढचं सांगायचं तात्पर्य की नाणे बाजार हा घरगुती क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यामधील निधीचा प्रवाह व्यवस्थित ठेवण्यास सुविधा प्राप्त करून देत असतो. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तर नाणे बाजारात घरगुती क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यामधील निधीचा प्रवाह व्यवस्थित ठेवण्याचा जी काही सुविधा आहे ती प्राप्त करून देत असतो. म्हणजेच आर्थिक विकासात नाणे बाजारात जी काय महत्त्वाची भूमिका पार पडत असतो ते इथं आपण पाहिलेले आहे. तर दुसरा मुद्दा असा आहे की विकास प्रक्रियेतील भांडवल बाजारातील भूमिका. तर विकास प्रक्रियेतील भांडवल बाजारात जी काय भूमिका आहे ती भूमिका दीर्घकालीन वित्तीय आणि गुंतवणूक संबंधीच्या धनपत्राचे व्यवहार भांडवल बाजारात होतात. आणि धनपत्राचे जे जुने रोखे आणि समभाग म्हणजे आपण शेअर्स म्हणतो. तर रोख रक्कम आणि शेअर्स हे बाजारात आणलेले नवीन समभाग, ऋणपत्रे किंवा बंधन पत्राचा जे काय समावेश असतो त्या भांडवल बाजारामधील कर्ज देण्याच्या बाजूला व्यापारी बँका, बचत आणि कर्ज देणाऱ्या संस्था ह्या काय असतात, शेअर बाजार, उदाहरणार्थ शेअर बाजार, विमा किंवा विमा कंपन्या या विशिष्ट घाण बँका किंवा चिठ्ठी निधी आणि बँकिंग व्यतिरिक्त इतर वित्तीय मध्यस्थांचा इथं समावेश केला जातो. तर कर्ज घेणाऱ्यांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा सार्वजनिक अस्तित्व असलेल्या आणि नवीन निर्माण होणाऱ्या स्थानिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या यांचा समावेश होतो. तर भांडवल बाजाराच्या उपबाजारात जो गहाण बाजार आहे, शेअर बाजार आहे, सरकारी बंधपत्र बाजार आहे, शेअर विनिमय बाजार आहे किंवा नवीन शेअर बाजार यांचा जो काही समावेश होतो यामध्ये रोखे विक्री गृह, हमी घेणारी गृह आणि शेअर दलाल यांच्या मदतीने शेअर बाजार हा अदृश्य निधीच्या प्रवाहाचे नियोजन केला जातो. तर या भांडवल बाजाराचे महत्त्व कशा पद्धतीनं विकास प्रक्रियेत आहे किंवा विकास प्रक्रियेत भांडवल बाजाराची भूमिका कशा पद्धतीनं आहे हे आपण इथं आणखी पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या भांडवल बाजारामध्ये ठेवी परिणामकारकरित्या संघटित करून त्या उत्पादन गुंतवणुकीसाठी वळवणे किंवा भांडवल बाजाराचे प्राथमिक कार्य हे मानले जाते. म्हणजे गुंतवणुकीसाठी जे काही उत्पादक ठेवी परिणामकारकरित्या संघटित करून गुंतवणुकीसाठी वळवतो त्यावेळेस भांडवल बाजाराचे
हे त्या प्राथमिक कार्य समजलं जातं. दुसरा मुद्दा असा आहे की कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार नियंत्रित करून त्यावर प्रमाणित पद्धतीने आकर्षक असा मोबदला दिला जातो. म्हणजेच या पद्धतीनं भांडवल बाजार बचत आणि गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतो. तर भांडवल परतीच्या दरात समानता राखून बचत आणि गुंतवणूक व्यवहारांना स्थैर्य दिले जाते. दुसरा मुद्दा असा आहे की उत्पादक गुंतवणूक अधिक फायदेशीर आणि स्थिर आणि संघटित बनवून भांडवल बाजार बचतीच्या उत्पादक उपयोगासाठी आणि स्रोतांच्या अधिक चांगल्या वाटपासाठी उत्तेजन देत असतो. सांगायचं तात्पर्य की भांडवल बाजाराच्या या कार्यामुळे सोने, दागदागिने, स्थावर मालमत्ता आणि जमीन खरेदीसारख्या मार्गाने गुंतवला जाणारा निधी हा उत्पादक उपयोगासाठी वळवला जातो. म्हणजेच दुसरं सांगायचं म्हणजे भांडवल बाजार हा एक घटक भांडवलाला चलनशीलता देण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतो. यामुळे घटक भांडवल बाजार किंवा घटक भांडवल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आणि एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात हलवणे हे सोपे आणि सोयीचे होते. पुढचा मुद्दा सांगायचा की पर्यायी दस्तऐवज उपलब्ध करून भांडवल बाजार निधीमध्ये वैविध्य आणून धोका कमी करण्यास मदत करत असतो. म्हणजेच भांडवल बाजार उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देतो. त्यांच्या नाणे बाजाराबरोबर संबंधातून जरुरीप्रमाणे भांडवलास तरलता म्हणजे रोकड प्राप्त करून देत असतो. तर अशा पद्धतीनं भांडवल बाजार बचतदार आणि गुंतवणूकदार यामधील दुवा असून गुंतवणूकदारांना तो निधीचे वेगवेगळे मार्ग आणि बचतदारांना पर्यायी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करत असतो. तर याचा परिणाम म्हणून बचत आणि गुंतवणुकीत जी काय वाढ होते आणि त्यालाच आर्थिक विकासात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजेच विकास प्रक्रियेत भांडवल बाजारातील भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे जे 2 पॉईंट आहेत आपण महत्त्वाचे लक्षात घेणे आवश्यक आहेत की आर्थिक विकासात वित्तीय प्रणालीची भूमिका आहे ती नाणे बाजारात आणि भांडवल बाजारात कशा पद्धतीची आहे आपण चर्चा केलेली आहे. तर पुढच्या प्रकरणात किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्द्याचा विचार करूया आणि इथंच आपण थांबूया. तर थँक्यू.